हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो हम्म हॅलो हम्म प्रदीप किशन राहुल बोलतात का? आपण कोण साहेब? मी आरबीएलच्या बिहाफमधून बोलतोय सर. काय नाव? आपलं क्रेडिट कार्डचं पेमेंट पेंडिंग होतं त्याच्यासाठी call नाही, केला. बरोबर आहे, पण आपलं करण पाटील करण पाटील साहेब बोला. तर पेमेंट पेंडिंग होतं त्याच्यासाठी कॉल केलेला. किती पेंडिंग आहे साहेब? 13,600 रुपये. 13,600. हा सर. कधीपासून आहे साहेब हे? 2 महिन्याचं आहे. 2 महिन्याचं आहे. हा. तुम्हाला मिनिमम अमाऊंट 13,600 रुपये सांगतोय सर. आणि आउटस्टँडिंग 4,000ची आहे सर. 4 लाखाची सॉरी. हा, तेच बोललो, असं काय बोलतोय? नाही ठीक आहे, नो इश्यू. पाटील साहेब, याच्यावर पेमेंट होणार नाही 2-4 महिने. सध्या पैशाचा प्रॉब्लेम आहे, फंड इश्यू आहे. हॅलो पाटील साहेब, ऐकतायत का गेले? बोला ना सर, बोला ना. मी बोललो ह्याच्यावरची पेमेंट होणार नाही 2-4 महिने. का सर? पण पैशाचा प्रॉब्लेम आहे, फंड इश्यू आहे पाटील साहेब. अहो पाटील साहेब कुठे गेले? परत गेले. सर मॅडम सोबत बोला ना, मॅडमला कॉल देतो. हा. हॅलो हॅलो. हॅलो प्रदीप ओवाळ बोलताय का? हा, आपण कोण मॅडम? मी रश्मी पाटील बोलते. हा पाटील मॅडम बोला. तुमचा भाऊ होता का तो करण पाटील? नाही सर, रिलेटिव्ह आहेत. अच्छा, रिलेटिव्ह आहे ना. पाटील म्हणून बोललो, भाऊ आहे का तुमचा? नाही बोला सर. काय आहे म्हणजे पेमेंटचा काय इश्यू आहे? तुमचं पेमेंट फंडाचा इश्यू आहे मॅडम. आता तुम्ही म्हणजे सिनियर काय डिझिग्नेशन काय? तुम्ही कॉल घेतला काय सांगितलं नाही तुम्ही कोण काय? हो त्यांची सिनियर बोलते मी. पाटील मॅडम बोला ना. सर हा नंबर तुम्हीच वापरता ना? 7208 बरोबर. 0600. अगदी बरोबर मॅडम. ओके. आणि हे पेमेंट इश्यू काय म्हणजे का होत नाही हा पेमेंट? अहो पैशाचा प्रॉब्लेम आहे, फंड इश्यू आहे. फंड इश्यू आहे? हो. कधीपासून इश्यू आहे म्हणजे काय? मला एक्झॅक्ट सांगा सर. हा जो लास्ट पेमेंट तुमचा जो झाला आहे 12 तारखेला, जानेवारी 12ला, तो कोणी केला पेमेंट? कुणी केला म्हणजे? हा, म्हणजे 13,000 रुपयाची जी अमाऊंट पेमेंट केलंय ते कोणी पेमेंट केलंय? ते तुम्हाला काय दिसतंय कोणी केली ते? कोणी केलं मी तुम्हाला विचारतो. तुम्ही मला फंड इश्यू सांगताय म्हणून विचारते. जे 12 तारखेला रिसेंटच्या तुमचा जो लास्ट पेमेंट जे तुम्ही केलंय ते तुम्ही स्वतःच केलंय ना? हा. अच्छा. मग सर तुम्ही ते पेमेंट केलं, मग ह्या नवीन बिल जो जनरेट झाला ह्यासाठी काढे तेव्हा फंड इश्यू आला ना. याच्यासाठी फंड इश्यू आहे. जेव्हा फंड इश्यू असेल मॅडम, पाटील मॅडम, जेव्हा फंड इश्यू असणार तर फंड इश्यूच सांगणार ना मॅडम. म्हणजे ते पेमेंट केलं ते मी माझं चुकलं. इकडे पेमेंट नाही करत आहे तर चुकतोय. म्हणजे तुमचा बोलण्याचा उद्देश काय मॅडम? पेमेंट करायचं की? हा, एक्सप्लेन करा मॅडम, क्लिअरली बोला. तुमचं जे पेमेंट इश्यू तुम्ही बोलताय ते ठीक आहे सर, पण मला आता हे सांगा, जर तुमचं नवीन बिल जनरेट हे तुम्हाला ऑलरेडी मेल किंवा मेसेज आला असेल, हो, येतो, बरोबर आहे. हा,
तर तुम्हाला आता हा नवीन बिल जो सेम अमाऊंटला जनरेट झालेला आहे, जी 13,591 ची अमाऊंट आहे. बरोबर, अगदी बरोबर. मग तुमचे कार्ड अगेन्स्ट अजून कुठलं लोन आहे का आरबीएलचं? नाही ते नाही, अदर्स आहे. अदर्स म्हणजे अदर बँकचं असेल ना, पण आरबीएलचं कुठलं आहे का? तुम्हाला शो करत असेल ना तिकडे. नाही, मला तुम्ही सांगा ना सर. मी तर चेक करेलच, पण तुम्ही मला सांगा ना आरबीएल अगेन्स्ट तुमचं कुठलं कार्ड अगेन्स्ट कुठलं लोन वगैरे आहे का, किंवा कार्ड आहे का अजून असे तर माझे छोटे मोठे भरपूर आहे हो. आरबीएलचं? जरा व्यवस्थित सांगितलं तर बरं होईल सर, कारण मला पुढे काही बोलायचं आहे, त्याच्यामुळे मी विचारते तुम्हाला व्यवस्थित. नाही ना, ते तर तुम्ही मला बघून please घ्या सांगा. मॅडम. मी तुम्हाला सांगू शकत नाही ना मॅडम जास्त माझी इन्क्वायरी. असं डायरेक्ट फोनवर सांगू शकत नाही ना. तुम्ही माझी डिटेल टाका तिकडे, बघून मला व्यवस्थित सांगा मॅडम. असे माझे 19 लोन आहे मॅडम, सीसीपीएल धरून. सगळं थोडी सांगत बसणार मी तुम्हाला. तुम्हाला Okay, जेवढं माझ्याकडे जे तुमचं अकाउंट आहे ना सर, ऐकून तरी घ्या ते मॅडम. लोनचं आहे. पाटील हा, मॅडम, बोला ना. तुम्हाला ज्या रिलेटेड बोलायचं ना त्या रिलेटेड बोला ना. तुम्ही इतर इन्क्वायरी करता म्हणजे तुम्ही एवढं काय तुम्ही Inquiry अथॉरिटी करणार पर्सन ना नाही. सर, तुमचं लोन आहे, तुमचं कार्ड पण आहे ना. तर तर लोन तुम्ही आहे, card कार्ड against loan आहे, घेतलंय त्याच्या ना. रिलेटेडच बोला ना. तुम्ही अजून माझं काय आहे Obviously, काय नाही आज अमित तुम्ही सर, हे मी विचारता तर उद्या मी उठून card अजून बद्दलच व्यक्तिगत information प्रश्न घेते. करणार मॅडम. सर, मी तुमच्या कार्ड बद्दलच इन्फॉर्मेशन घेते. हा, बस Card तर तुम्ही against बघा, loan त्याच्या घेतलंय. रिलेटेड बोला. याच्यावर टाका हा, मग ते सध्या तुम्ही लोनचं आरटीपी. payment माझ्याकडे आहे ना, पेमेंट sir. नाही. हे 2-3 payment- महिन्यानंतर आपण बघूया मॅडम. सध्या इम्पॉसिबल आहे ना सर, कसं बस तर चालेल? मग, असं नाही बस तर होत मग. ना. ठीक आहे, हा, चालेल मॅडम. असं कसं तुम्ही बोलू शकता सर? तोंडाने बोलतोय मॅडम, जे आहे ते फॅक्ट नाही नाही, बोलतोय. तुम्ही जे बोलताय ते बरोबर नाही बोलत आहे ना सर. तुम्ही काय? एवढे लोन घेताय, ते कार्ड घेताय, ते तर तुम्हाला मग cardचं विचारून घेणार payment का तुम्ही मॅडम? करू शकता सर. तुम्हाला मी cardचं विचारून payment तुम्ही करता मॅडम, ना, मी sir. लोन तुम्ही cardचं घेताना payment पाटील तुम्ही मॅडम करता ना. तुम्हाला विचारून घेणार का? तर मला विचारायची माझी गरज जेवढी नाहीये, पण तुम्ही कॅपॅसिटी ते आहे, माझे म्हणजे डॉक्युमेंट जेवढे loan व्हॅलिड घेतलंय आहे मोठं, त्याच्यावर तर मी याचं घेणार. payment तुम्हाला करणं विचारून तुम्हाला घेणार मला गरजेचं आहे. काय प्रॉब्लेम आहे, कशाला घेतोय सगळं सर, तुम्हाला सर, तुम्ही दाखवणार. कार्ड मी use लोन करताना, घेतोय, तुम्हाला सर, काय त्रास कार्ड आहे? use तुमच्या पोटात करताना, का दुखतंय? कार्ड use करताना तुमची व्हॅल्यू नाही म्हणून तुम्हाला त्रास होतोय का? काय मग तुम्ही काय बोलतात आहेत? सर, तुम्ही कार्ड यूज करताय ना. कार्ड Loan दिलंय घेतलंय कशाला? ना, यूज cardवरतीच करायला दिलंय loan ना. घेतलंय ना तुम्ही. बँकेने against कार्ड loan घेतलंय कशाला ना, दिलंय sir. मॅडम? पाटील मॅडम, कार्ड कशाला देतात? बँक यूज सर, करायला, कार्ड यूज नाही घेतलंय ना करणार, तुम्ही. वापर नाही सर, करणार कार्ड त्याचा. यूज करताय ना सर. मग लोन घेतलंय ना, कार्ड अगेन्स्ट लोन घेतलंय ना तुम्ही. तर घेतलंय loanचं ना, मी payment कुठे नाही करून द्या. म्हणतोय. नाही मग नाही loanचं होणार. payment आता सध्या required आहे फंड ना, इश्यू sir. आहे. नाही होणार कसं काय सर? ठीक आहे, नाही होणार म्हणजे नाही होणार पाटील मॅडम, असं काय पण बोलताय? मग नाही तेच होणार आम्ही म्हणजे नाही विचारतो होणार. ना, पैशाचा sir. प्रॉब्लेम कसं- आहे. नाही चालणार ना सर. मला पेमेंट नाही रिक्वायर्ड आहे ना सर. ऍक्सेप्ट घ्यावं लागेल तुम्हाला. कशाला सर? कशाला तुम्ही घ्यावं विचारताच आहे, मी लागेल? तुम्हाला तुम्ही रिप्लाय बाकी देतो. नाही कार्डचे होणार payment याच्यावर. करताय, sir. काही पेमेंट कार्डचे होणार payment नाही. करता. तुम्ही काही कार्डचं पेमेंट payment होणार करता. नाही. 1 रुपयाची पेमेंट होणार Sir, नाही. कार्ड पेमेंट करतात तुम्ही, मग लोन पेमेंट ते करता. आम्ही बघू. आम्हाला कुठे करायचं काय नाही करायचं तुम्हाला विचारून नाही करणार आम्ही. माझी मर्जी आहे, मी कुठे करणार काय करणार. माझा पैसा आहे, मी विचार करणार मला कुठे करायचं कुठे नाही करायचं. तुम्ही मला सांगणार आहे आहात कोण? तुम्ही आहात कोण? तुम्ही आवाज सोडू नका बोलू. अहो आवाजच ठीक आहे? करा ना. ऍटिट्यूडच आहे पूर्ण कशासाठी खानदान आमचं असं चढवणार, आहे. sir? समजलं का? सर, कशासाठी चढवताय आवाज? कशाला चढवतो म्हणजे तुम्ही असं व्यक्तिगत वा. जाताय? का नाही भरणार, का नाही भरणार जाणार ना, म्हणजे sir, काय? जाणार ना. तुम्ही कार्ड अगेन्स्ट तुमच्या काकांनी दिलंय मला कार्ड, बँकेने दिलंय ना, बँकेबरोबर आहे ना. बँकेने तुम्ही मध्ये घेतलं, मग मध्ये बँकेचं कशाला एवढं हे काय करतात घेतलं, आहे? sir? किती पर्सेंटेज आहे तुमच्या याच्यावर? सर, मग लोन घेतलंय ना तुम्ही, कार्ड अरे against लोन घेतलंय ना? तर तुमच्या बापाकडनं नाही घेतलंय मॅडम, असं काय करताय? सर, बाप वगैरे कोणाचं मग काढताय? तुम्हाला तुम्हाला समजायला तुम्ही पाहिजे ना. बाप मग वगैरे बरोबर का आहे. तुम्ही करताय? एवढं व्यक्तिगत कशाला Personal होतात का आहे? जाताय, sir? जेवढं तुम्हाला Personal का काम दिलंय ना जाताय? तेवढंच Personal का बोलायचं. जाताय? तुम्हाला Personal अपडेट का द्यायला जाताय? दिलंय ना तर अपडेट घ्यायची. मला अपडेट हे नाही पाहिजे ना सर. मी हे अपडेट घेण्यासाठीच बसलेलीच नाहीये. मी बस काय मग. बोलू? बस मला मग हे नाही नाही करणार पाहिजे, याच्यावर. sir. मला आता payment याच्यावर हवं, इंटेन्शन payment इश्यू आहे. 1 पाहिजे, रुपयाची पेमेंट नाही तुमच्याशी. करणार. जो होते ते नाही करून घ्या करणार, तुम्ही. sir. मग कार्डचं नाही payment करणार. कसं इंटेन्शन करता? इश्यू टाका याच्यावर. कार्डचं payment कसं नाही देणार. करता, sir? नाही करत. कार्ड 1 कसं रुपयाची use करता? 1 रुपयाची पेमेंट नाही लोन करत घेतलंय पाटील. ना कार्डवरती? अरे घेतलंय कार्डवरती म्हणजे काय? लोन तुमच्या घेतलंय ना? बापाकडनं थोडी घेतलंय, लोन बँकेकडनं घेतलंय ना घेतलंय. कार्डवरती? मग बँक payment तुमच्या भरायचं बापाकडनं हवं थोडी ना? घेतलंय. जे त्याची पोरगी आली हा. माझ्याकडे मागायला मग द्यायचे बँकेकडनं का? घेतलंय. तुमच्या ते बघून घरचे घ्यायचं. sir ठेवले होते का तुम्ही नाही देणार. 1 रुपयाची बँकेकडे? पेमेंट नाही देणार. नाही 1 होणार रुपयाची म्हणजे पेमेंट नाही बँकेकडे करणार. ठेवायला दिले होते का? बँकेकडे एक- ठेवायला दिले होते का? 1 रुपयाची पेमेंट नाही करणार. तुम्हाला जे होतं ते करून घ्या. तुम्हाला बायको घेऊन आली का येताना? मग तेच सांगतोय ना. तुमच्या तुमच्यासाठी? बापानी थोडी दिलेत मला. मग तुमच्या बापाने दिलेत का? हा? आमचे बाप काढायला तुमच्या बापाने ठेवलेत का तुमच्या नावावरती depositला? हा? मंजीर आवाज काय तिकडे. सारखे बोलताय? मंजीर आवाज तिकडे Ladies सोबत आता. तुम्ही बोलताय, तुम्हाला बोलायची अरे शिस्त तर नाहीये, लेडीज sir. कशाप्रमाणे लहान बोलताय पोरांसारखे त्याप्रमाणे तुम्ही बोलताय तुम्ही. नोटंकी करताय?
नाही देणार 1 रुपयाची पेमेंट. इंटेन्शन इश्यू टाकून द्या याच्यावर. नाही देणार 1 रुपयाची पेमेंट काढून दाखवली तर मी मानून जाईल पाटील मॅडम तुम्हाला. नाही देणार 1 रुपयाची पेमेंट. आता इंटेन्शन इश्यू टाकू याच्यावर. लोन कशाला घेतलं? मग तुमच्या बापाला विचारून घ्यायचं होतं. तुम्हाला विचारून घ्यायला होतं. मग तुझ्या बापाने तुझ्या नावावरती ठेवलं होतं का? माझ्या बापाने तर माझ्या ह्याच्यावर ठेवलंच आहे ना. माझी अवकात बघ तिकडे. पेमेंट ऐक, पॅन कार्ड टाक आणि बघ माझी अवकात काय आहे. करशील का 10 वेळा? तुझी अवकात काय आहे माहिती का? 8-10 हजार, जास्त असं तुला 15,000 पगार असेल, जास्त असं 20,000. तुला कोण लोन देणार का? तुला लोन कोण देणार का? सारे 2% दल्ले लोक तुम्ही. बँकेचा आणि माझा व्यवहार कुठे गेले हो पाटील मॅडम? ओ पाटील मॅडम, पाटील मॅडम. बोला ना. हा मॅडम, कुठे गेले? पाणी पित होते का? कशाला सर? आम्हाला दुसरे कॉल तुम्हाला त्रास झाला असेल ना? थोडी ना घसात आणून माझ्या बोलणार आहे. सासरवाडीने दिलेला ना तो कार्ड. माझ्या सासरवाडीने कार्ड दिलेला. पैसे वापरल्यानंतर तुम्हीच आवाज वापरला तर तुमच्या बापाकडनं थोडी वापरला मॅडम. त्याची पोरगी माझ्याकडे मागते. तुम्ही जेवढी अपडेट आहे ना, जेवढी अवकात आहे ना तुमची, तेवढंच काम करायचं. जेवढा पगार भेटतो ना तेवढंच काम करायचं. कस्टमरला कॉल करायचा तुमची आणि अपडेट घ्यायची. कॅपॅसिटी आहे ना सर, तेवढंच पगार वापरायचं. ऍडिशनल लोन कशाला घ्यायचं? तुमच्या बापाला विचारून मला लोन घेताना ना. हा, तुमच्या बापाला विचारून करायला पाहिजे होतं. ऍडिशनल मनी कशाला युज करायचं सर? अरे करणारच ना. अरे आमची अवकात आहे, आमची व्हॅल्यू आहे ती. आमची व्हॅल्यू आहे, आम्हाला ऑफर भेटते सर. चांगली आमचं रेप्युटेशन आहे बँकेकडे. तुमचं रेप्युटेशन आहे. तुम्ही साले 8-10 हजार रुपये कमवणार आहे. तुम्हाला कोण कुत्रा विचारणार आहे? सर मग तुम्हाला विचारता का? अरे मला विचारतात आहे ना. अरे मी तेच सांगतो ना पाटील मॅडम, तुम्ही माझा पेन कार्ड टाका तिकडे आणि तिकडे बघा केवढे लोन चालले. माझी व्हॅल्यू बघा, आमच्या डोक्यावरती 1 रुपया. माझी व्हॅल्यू बघा तुम्ही. आणि तुम्ही तुमची व्हॅल्यू बघा मॅडम. लोन मी घेतलंय, टेन्शन तुम्ही घेतात आहे. हे नाही आम्हाला जमत सर. अरे मॅडम, लोन मी घेतलंय, टेन्शन तुम्हाला आहे. आम्ही लोन घेतो. विचार करा. आमची व्हॅल्यू आहे म्हणून आम्ही लोन घेतो. तुमची व्हॅल्यू आहे, तुम्हाला कोण दुसरा विचारणार का मॅडम? तुमचे 10, 15, 20 हजाराच्या पगारामध्ये तुम्हाला कोण विचारणार आहे का मॅडम? घसात आणून घ्या. कशाला घशात आणणार? हा, तो विषय वेगळा आहे. थोडा घसा बसलेला आहे मॅडम, तो विषय वेगळा आहे. तुम्ही काल थंड बिअर आलो ना मॅडम, म्हणून थोडा त्रास आहे. पण 1 रुपयाची आता पेमेंट नाही करणार मॅडम. जे करायचं तर करून घ्या. याच्यावर तुम्हाला आयटीसी टाकायला लागेल, रिमार्क मध्ये फंड इश्यू टाकून केसला फ्लो करावा लागेल. 1 रुपयाची पेमेंट करणार ना मी. जे होतं ते करून घ्या. का नाही करणार सर? नाही करणार, माझी मर्जी आता. इंटेन्शन इश्यू. तुम्ही माझा मूड खराब केला मॅडम. 1 रुपयाचं पेमेंट नाही करणार मॅडम. तुम्ही माझा मूड खराब केला मॅडम. 1 रुपयाची पेमेंट नाही करणार याच्यावर मी. नाही देणार 1 रुपयाची. पाटील मॅडम 1 रुपयाची पेमेंट नाही करणार पाटील मॅडम. तुम्ही दिवसभर मला 100 कॉल करा. आरबीआयच्या गाईडलाईनच्या हिशोबाने मी 5 कॉल फक्त रिसीव्ह करीन तुमचे, बाकीचे सगळे इग्नोर करीन. जे होतं ते करून घ्या. काहीच प्रॉब्लेम तर आम्हाला तुम्हाला कॉल करायचं इंटेन्शन पण नाहीये. कारण म्हणून तर 12 मिनिटापासून बोलतात आहे. म्हणून तर 12 मिनिटापासून बोलतात आहे मॅडम. हा बोला ना, बोला सर. म्हणून तर मॅडम तुम्ही 12 मिनिटापासून माझ्या बरोबर बोलतात आहे. मग सर तुम्ही पेमेंट करत नाही आहात. नाही करणार मी. नाही करणार. नाही 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 नाही. तुम्ही असं, अरे मॅडम तुम्ही बोलले ना लोन कशाला घेतला, हा व्यक्तिगत प्रश्न करणारे तुम्ही आहात कोण? सर मग तुम्ही काय आमची तुम्ही प्रश्न करणारे आहात तर तुम्ही ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्हाला झोमलं मॅडम. सर मग तुम्हाला झोमलं अरे ना. तुम्हाला झोमलं त्याच्यामध्ये मी काय करू मॅडम? तुम्ही पर्सनली जाता काय? अरे तुम्हाला बँकेने ठेवलंय पाटील मॅडम, माझं ऐकून घ्या. तुम्हाला बँकेने ठेवलंय कशाला? अपडेट घ्यायला. बरोबर आहे, अपडेट. तुम्ही माझं व्यक्तिगत जाता तर मी माझी व्यक्तिगत तुम्हाला औकात दाखवली तर माझी व्हॅल्यू बघा किती आहे. आमची सॅलरी काढणारा, नोकरी काढणारा. अरे काढणारच ना. तुम्ही माझं पर्सनल बोलणार मॅडम. तुम्हाला फक्त तेवढंच विचारायचं होतं की प्रदीप साहेब तुम्ही का नाही करत? लवकरात लवकर करा. अपडेट घ्यायची होती. का नाही देणार? काय नाही देणार? तुम्ही असे बोललात तर तुमच्या बापाकडनं पैसे नाही घेतले तर त्याची पोरगी माझ्याकडे मागायला आली आहे. कळलंच ना? समजलं काय? इच्छा नाहीये, नियत नाहीये, दुसरा काढतोय उकरून. बाकीचं उकरत बसण्यापेक्षा ना पैशाची अरेंजमेंट करा आणि पैसे भर. मी आव जाव करतो, तू अरे तुरे करतेस. अच्छा, आता तुला तुझी अवकात तुला दाखवायला लागेल. 2%ची जल्ली
अरे मग तुम्ही आमच्या पैशावर जगणारी नालायक एक नंबरची 2 चपाती तुझ्या घरी जी येते ना ते आमच्या हिशोबाने येते. त्याच्यावरून कळतं सर तुमची लक्ष घे, मी टायमावर पेमेंट भरीन ना तर तुम्हाला कॉल करणार नाही करणार. मी पेमेंट नाही करत आहे म्हणून तुझ्या घरचं जे चूल आहे ना ते पेटतंय म्हणून तुम्हाला कॉल करतेस ना, नाही तर कोण कुत्रा तुला बसवणार आहे तिकडे डायलरवर. अरे हो ना, हो हो तुझ्या लक्षात घे पाटील आहेस ना पाटील, तर त्याप्रमाणे राहा. 2 भाकरी येते ना घरी आमच्या हिशोबाने येते, आम्ही पेमेंट नाही करत आहे ना म्हणून. आम्ही जगतो, जेव्हा तुझं पेमेंट येईल ना तेव्हाच आमचं घर चालेल. तेव्हाच तर येणार, तू माझ्याकडनं पैसे काढशील तेव्हाच तर तुला पैसे भेटणार ना. नाही तर तू कशाला एवढी जगमारी केली असती? 14 मिनिटापासून तू माझ्याशी बोलते. पैसे खाल्ले तुझ्या बापाकडनं थोडी खाल्ले, तुझ्या आईने अरे तुझ्या आईने थोडी दिले, तुझ्या बाप्याने थोडी दिले मला, मी तर बँकेकडनं घेतले. माझ्या नावावरतीच होते, माझ्या नावावरती. अरे तुझ्या आईने तुझ्या बापाची अवकात असती ना तर तुला ही 2% दल्लीगिरी करायला नाही पाठवली असती. समजली? 2% तू दल्ली आहे, त्याला बंबई या भाषामध्ये काय करतात, काय बोलतात माहितीये ना, भडवेगिरी करणं. हे तू काय करतेस? हा पाटील काय करतेस तू? 2%ची दल्ली. अरे मी काय करतो, माझी अवकात बघ, लोनवर किती माझी व्हॅल्यू आहे बघ. पेन कार्ड टाक ना तुझ्या सिस्टमला. तुझं लोन आहे ना ते आमचं पेन कार्ड टाक, अरे सिस्टमला तू पेन कार्ड टाक, तुला माझी अवकात माहिती पडेल. लायकी नाही तुझी, समजलं? अवकात काढतो. तुझी अवकात बघ, 2%ची दल्ली, कुत्र्यासारखी भुकते 15 मिनिटापासून. तुझी आई बहीण पूर्ण मी काढून टाकली. नियत नाही पेमेंट नाही देणार, पेमेंट नाही देणार, नाही देणार. जे उखडायचं उखडून घे, नाही देणार, एक तुमची पेमेंट नाही करणार. अरे माझी लायकी ही आहे की तू माझ्या घरी ये, 24 तासासाठी मी तुला घरात कामाला ठेवतो आणि तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठव. मी दरवाजाच्या बाहेर त्याला बसून ठेवून येता जाताना फक्त मला सेल्यूट मारायचा. 2 टायमाचं जेवण, 2 टायमाचा नाश्ता, आणि तू माझ्या घरी 24 तासासाठी कामाला ये. स्वयंपाक करायचा, संडास बाथरूम साफ करायची, झाडू पोछा करायचा, चांगला पगार देईन, 2 टाइम जेवण देऊन. ही माझी अवकात आहे. ते ती तुलाच ठेव, ते तुलाच तू माझी अवकात बोलली ना, पाठवत असं काम माझी करायला. अवकात बोलली ना पाटील. मी आमच्या रोजीरोटी खुश आहे. तुझ्या 2%ची दल्ली माझी अवकात दाखवते. माझी अवकात तुला बोललो ना, पेन कार्ड टाकून बघ, 1 रुपयाची पेमेंट नाही होणार. चल आरटीपी बोलतो गलिच्छ.